मी पुन्हा एकदा आपल्याला आठवून देतो. ज्ञात्याचा मीपणा गेला पाहिजे, ज्ञेय पदार्थाचा आकार गेला पाहिजे आणि ज्ञानाची जाणीव गेली पाहिजे. जोपर्यंत ती जाणीव शिल्लक आहे तोपर्यंत त्याला ज्ञान म्हणत नाहीत. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं लक्षण करताना पहिलं लक्षण हे केलंय, जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पाऊली निघे तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपे होवोनी जाईजे. हे स्वरूपे होवोनी जाईजे याला म्हणतात ठाईच मुराला अनुभव. म्हणजे काय व्हावं, नुरोनिया ठेला अज्ञानाची पूर्ण निवृत्ती व्हावी. मी ब्रह्मज्ञानी झालो याच्यातला मी सुद्धा संपून जावा याला म्हणतात तोही ठाईच मुरावा, तो तिथल्या तिथं संपावा. एक न उरावा आणि दुसरा मुरावा, या दोन्हीतले फरक लक्षात घ्या. एक उरू नये आणि दुसरा मुरावा. मुरण हे आपल्याकडे शब्द आहे ना, मुरण. बायकांना जास्त माहिती आहे कारण त्या मुरलेल्या असतात. कारण त्यांना म्हणजे लोणचं मुरत, हे मुरण्याचा शब्द म्हणजे व्यवहार त्यांच्या बाबतीत जास्त होत. मी विनोदाने बोललो मुरलेल्या, आणि खरंच असतात. विनोद जरी असला तरी खरंच आहे. तर लोणचं घातलं आणि लगेच खाल्लं तर ते तितकं चविष्ट लागत नाही, त्याला मुरावं लागतं. मुरावं लागतं म्हणजे काय व्हावं लागतं, ते आतल्या आत जिरावं लागतं तर ते मुरतं. तसं ज्ञान आहे, काही उरू दिलं नाही त्याने, नुरोनिया ठेला हे झालंय, पण ठाईच मुरला पाहिजे, ते आतल्या आत जिरलं पाहिजे. ते जर बाहेर दिसत असेल तर त्याला ज्ञान म्हणत नाहीत. आणि असं ज्ञान व्हायचं असेल तर त्याच्याकरता एकच कारण असतं, ते म्हणजे साधूंकडे गेलं पाहिजे, संतांकडे गेलं पाहिजे. संतांकडे ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला काय होईल, साधूचे संगती तरुणोपाय. हा तरुणाचा उपाय कसा होईल, नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला हा तरुणोपाय आहे. आणि असं करायचं असेल तर त्याच्याकरता संतांची संगती झाली पाहिजे, साधूची संगती झाली पाहिजे, असं ज्ञानोबाराय बोलतात.